स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। बंद घरात चोरी करणाऱ्या चोरट्यांना देवपूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या। धुळ्यातील देवपूर भागात असलेल्या प्रभात नगरातील घरफोडीच्या गुन्ह्याचा देवपूर पोलीस ठाण्याच्या शोध पथकाने काही दिवसातच गुन्हा उघडकीस आणलेला आहे। या कारवाईत 3 चोरट्यांना ताब्यात घेतले। दरम्यान त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या 32,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। प्रभात नगरातील प्लॉट क्रमांक 116 मध्ये राहणारे प्रमोद ज्ञानेश्वर धरणगावकर हे बाहेरगावी गेले असता चोरट्यांनी त्यांच्या घरात चोरी केली होती। पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवीत चोरट्यांना ताब्यात घेतले असता त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलीस प्रशासनातर्फे देण्यात आली। देवपूर पोलीस ठाणे येथे दिनांक 8/12/2025 रोजी एक घरफोडीचा गुन्हा दाखल झालेला होता। फिर्यादी श्रीकांत मुरलीधर बोरकर यांनी तक्रार दिलेली होती। त्या अनुषंगाने त्यांच्या घरफोडीतून ज्या वस्तू चोरी गेलेल्या होत्या, जसे LG कंपनीचे फ्रीज, LG कंपनीचं वॉशिंग मशीन डब, एक मिक्सरचा संपूर्ण सेट आहे आणि एक HP गॅस सिलेंडर आहे आणि एक लोखंडी वजन काटा आहे। या सगळ्या वस्तू ज्या आरोपींनी चोरून नेल्या होत्या त्या आरोपींचा शोध माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे साहेब, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री अजय देवरे साहेब आणि माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राजकुमार उपाय साहेब यांच्या मार्गदर्शनाने आम्ही शोध पथकाला योग्य त्या सूचना दिल्या। त्यानुसार CCTV फुटेज व इतर सोर्स यांच्या मार्फतीने सदरचे सगळ्या वस्तू रिकवर करण्यात आलेल्या आहेत आणि या घरफोडीमध्ये 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। अरबाज उर्फ माया शेख, नंतर फरदीन खान उर्फ रती फिरोज खान, त्यानंतर उबेद अली उर्फ गोल्या अशरफ अली, हे सगळे राहणारे विटाभट्टी परिसरातले आहेत। या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडनं घरफोडी डिटेक्ट करण्यात आलेली आहे। तरी याद्वारे मी नागरिकांना आवाहन करतो की सर्व नागरिकांनी प्रत्येक घराला सेफ्टी डोअर लावा, बाहेर मोठा लाईट ठेवा, बाहेर गावी जात असाल तर शेजारच्यांना कळवून जा, पोलिसांना कळवलं तर अधिक चांगलं। धन्यवाद।